अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं. येषां चरण सान्निध्याचि वा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्मुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढा पदमव्ययन्तत्. तया पुरुषाचे कामन सांधूनी गेले मोहमान वर्षांती जैसे घन आकाशाते. शिवेकरता निवडलेला श्लोक 15व्या अध्यायातील 5व्या क्रमांकाचा आहे. या श्लोकातून भगवंत ज्ञानी पुरुषाची लक्षण प्रतिपादन करतात. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त सडोली दुमाला त्या सर्वांच्या सहकार्याने संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आणि त्या उत्सवातील ही सेवा हे काहीच चिंतन करण्याचा प्रयत्न करू. हा 15वा अध्याय. 15व्या अध्यायामध्ये ज्ञानी पुरुषाचं लक्षण सांगतात. कारण एकंदर गीतेचं वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे की कर्म, उपासना आणि ज्ञान, त्या ज्ञान मार्गातला हा 15वा अध्याय शेवटचा आहे. बरं, इति गुह्यतमं शास्त्रमिदं मुक्तं मया नघ. जे भगवंताला तत्वज्ञान सांगायचं होतं ते पूर्ण या 15व्या अध्यायाच्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. ज्या ज्ञानाचा संबंध ज्यांच्या जीवनामध्ये आला, ज्यांनी ज्ञान जीवनामध्ये संपादन केलं, त्या ज्ञानाच्या नंतर त्या पुरुषाच्या जीवनामध्ये काय अवस्था प्राप्त झाली. एकंदर परमार्थाची साधना आहे आणि परमार्थाच्या साधनेतून माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडतं. बरं, बदल घडतो. मग परमार्थाच्या साधनेतून जो बदल घडतो तो अंतरंगातून बदल घडतो का बाह्यरंगातून बदल घडतो. पण देवाने आम्हा तुम्हाला जी इंद्रिय दिलेली आहेत ती इंद्रिय आत आहेत. बरं, त्यातलं मुख्य आहे अंतःकरण. करण म्हणजे साधन, अंत म्हणजे आत. बाहेर काय चालतं ते आत कळतं, बाहेर काय कळत नाही. बरं, जसं गाडीला दिवे लावलेले असतात, ते दिवे बाहेर प्रकाश देतात, पण आत जो चालवणार आहे त्याला बाहेर काय चाललंय ते दिसतंय. बरं, बाहेरच्याला आतला दिसत नाही. तशी ही इंद्रिय देवाने निर्माण केली. त्याच्यामध्ये काही कर्मेंद्रिय, काही ज्ञानेंद्रिय निर्माण केली. काही इंद्रियाच्या द्वारे कर्म केलं जातं, काही इंद्रियाच्या द्वारे ज्ञान संपादन केलं जातं. आणि ते संपादन करत असताना त्याचा जो परिणाम होतो तो अंतःकरणावरती परिणाम होतो. बरं, जे परमार्थामध्ये आपण संपादन करतो त्याचं
जे जीवनामध्ये परिवर्तन घडतं ते अंतःकरणापासून घडतं बरं का. आत बदल झाला की माणसाच्या वागण्यात बदल होतो, लक्षात ठेवायचं. लोकांची समजूत आहे परमार्थ म्हणजे बाहेरून बदल. बाहेरंगाचा बदल म्हणजे परमार्थ नव्हे, लक्षात ठेवा. वरून किती बदलला तरी परमार्थ नव्हे. आम्ही काय करतो, वरपंगातून बदल करण्याचा प्रयत्न करतो बरं का. त्याला वेषांतर म्हणतात. वेषांतर करणं म्हणजे परमार्थ नव्हे. देशांतर करणं म्हणजे परमार्थ नव्हे. वृत्त्यांतर, वृत्तीचा बदल घडणं म्हणजे परमार्थ बरं का. नाटक केलं जातं म्हणजे काय केलं जातं, वेश बदलला जातो. माणसात बदल होत नाही. का होतो? एखाद्या पुरुषाने बाईचं पात्र केलं, बदल होतोय. आणि बदल व्हायला लागला तर कोणी करेल? बाहेरून बदल आहे हो. त्यांनी साडी नेसलेली आहे, सगळी शृंगार स्त्रियाचे गाठलेत, पण त्याच्या काय शरीरात बदल होतो? काहीच बदल होत नाही, लक्षात ठेवा. त्याच्या भावनेतही बदल होत नाही. ते नाटक आहे. कितीही वेषांतर केलं तरी माणसाच्या मनात बदल होत नाही, लक्षात ठेवा. पण परमार्थाचं वैभव आहे, पहिल्यांदा मनात बदल होतो. मनात बदल झाला की त्याच्या वागण्यात बदल होतो बरं का. म्हणजे आणि परमार्थाच्या साधना करत असताना त्या साधनेतून ज्यांना काही ज्ञान प्राप्त झालं, असे जे पुरुष त्याला ज्ञानी पुरुष म्हणतात बरं का. काही वाचून ज्ञान होणं हे ज्ञान वेगळं, आणि ज्ञान अनुभवामध्ये येणं हे ज्ञान वेगळं बरं का. तुम्ही जे वाचून बोलतो याला शब्द ज्ञान म्हणतात, पण त्याच्या पुढचे ज्ञान आहे. ज्ञानामध्ये परोक्ष आणि अपरोक्ष असं वर्णन केलेलं आहे. शब्द ज्ञान सर्वांना प्राप्त करता येतं, पण अपरोक्ष ज्ञान सर्वांना सहज प्राप्त होत नाही. त्या मनाची परमार्थात साधना करावी लागते. आणि अशी ज्यांनी साधना करून ज्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे, अपरोक्ष अनुभव आलेला आहे, त्या ज्ञानाचा परिणाम त्याच्या जीवनामध्ये काय झाला त्याची लक्षणं या श्लोकातून स्वतः भगवंतांनी प्रगट केलेले आहेत. का केली? लोकांना आज कळलं पाहिजे परमार्थ कशा करता करायचा. परमार्थ कशा करता करायचा हे लोकांना कळलं पाहिजे. अजून लोकांच्या मध्ये, समाजामध्ये परमार्थाविषयी फार मोठं अज्ञान आहे, फार मोठं अज्ञान आहे. म्हणून जेवढी परमार्थाकडे समाजाची प्रवृत्ती पाहिजे तेवढी प्रवृत्ती नाही का, अज्ञान आहे. आणि बऱ्याच लोकांनी समाजाला अज्ञानात ठेवायचं काम केलं, भल्या भल्याने बरं का. शब्दज्ञानी लोकांनी, अगदी मराठी सांगायचं, कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्यानकार हीच पहिल्यांदा अज्ञानी आहेत, लक्षात ठेवा. आणि समाजाला अज्ञानात ठेवायचं काम केलं. या जगामध्ये ज्ञानी नाम संत आहेत, त्यांनी समाजाचं अज्ञान निवृत्त करण्याचं काम केलं, समाजाला दृष्टी देण्याचं काम केलं, लक्षात ठेवा. म्हणून आज समाजामध्ये परमार्थाविषयी अज्ञान आहे. म्हणून काही लोक बोलतात परमार्थाविषयी, अज्ञानामध्ये बोललं जातं बरं का. पण परमार्थाचं स्वरूप नेमकं काय आहे या समाजाला कळलं पाहिजे. खरंच आपल्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे. परमार्थ करणाऱ्याने शरीरात बदल होत नाही, आणि शरीराचा बदल म्हणजे परमार्थ नव्हे, लक्षात. असं घडलं नाही कुठं. देव भेटण्याच्या पूर्वी मनुष्य काळा होता आणि देवाचं दर्शन झाल्यानंतर गोरा झाला, असं काही नाही बरं का. देव भेटण्याच्या पूर्वी मनुष्य बारीक होता आणि देव भेटल्यानंतर, देवाचं दर्शन झाल्यानंतर 4x4 झाला, असं कुठं नाही. देव भेटण्याच्या पूर्वी मनुष्य ठेंगणा होता, देव भेटल्यानंतर उंची वाढली. देव भेटण्याच्या पूर्वी मनुष्य दरिद्री होता, देव भेटल्यानंतर श्रीमंत झाला. ही परमार्थाची लक्षणं नाहीत. शरीरामध्ये काहीच बदल होत नाही, लक्षात ठेवा. परिस्थितीमध्ये काही बदल होत नाही. परमार्थाच्या साधनेमध्ये जो बदल होतो तो मनस्थितीमध्ये बदल होतो. परिस्थिती माणसाला बदलता येत नाही. परमार्थात आल्यानंतर परिस्थिती बदलत नाही, किंवा व्यवहारामध्ये सुद्धा बदलत नाही. का बदलत नाही?
जसं आपलं प्रारब्ध आहे त्या प्रारब्धाप्रमाणे जीवन जगावं लागतं. म्हणून संतांना सांगावं लागलं, ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. बदलता येत नाही. परिस्थिती बदलता येत नाही, लक्षात ठेवा. आणि परिस्थिती न बदलता मनस्थिती बदलण्याचं सामर्थ्य परमार्थाच्या साधनेमध्ये. संत जीवनाकडे पहा, कोणत्या संतांची परिस्थिती कशी होती आहे त्या परिस्थितीमध्ये संत आनंदाने राहत होते, आनंदाने राहत होते. तुम्ही ज्ञानोबांच्या जीवनाचं चिंतन करा, नाथ महाराजांच्या जीवनाचं चिंतन करा, तुकोबरांच्या जीवनाचं चिंतन करा. संतांचं जीवन डोळ्यासमोर ठेवा. ज्ञानेश्वर महाराज राहत होते कुठं? झोपडीत. खात होते काय? माधुकरी मागून. बर, परिस्थिती सांगतोय. अंगावरती कपडे काय होती? भगवी होती, लंगोटी. अंतरायला काय नव्हतं, पांघरायला काय नव्हतं. पण मनस्थिती अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. परिस्थितीमध्ये काहीच बदल नाही, लक्षात ठेवा. नाथ महाराज श्रीमंत होते, एवढी श्रीमंती होती, एवढी श्रीमंती होती. रोज प्रवचन ऐकणारा येणाऱ्या लोकाला नाथ महाराज रोज ओंजळ भरून साखर देत होते. ते कारखान्याचे चेअरमन नव्हते, श्रीमंती होती. त्यांची इच्छा होती लोक यावेत, लोकांना आवड निर्माण व्हावी म्हणून ते साखर वाटत होते. म्हणून तेव्हापासून पद्धत आहे, पोती वाचली की साखर वाटायची. बरं, पण आम्ही चिमटभर वाढतोय. दरिद्री माणसं निवडणुकीला वाटतात, पण प्रवचनात कोणी वाटत नाही. बरं का. नाथ महाराज एवढी श्रीमंत होते, एवढी श्रीमंती होती. त्या श्रीमंतीमध्ये राहून सुद्धा महाराजांची परिस्थिती, मनस्थिती कशी होती? अवघीची त्रैलोके आनंदाची आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. परिस्थिती बदलता येत नाही, मनस्थिती बदलते. आपल्याला परिस्थितीचं दुःख आहे का मनस्थितीमध्ये दुःख आहे? आमची मनस्थिती चांगली नाही आहे. मग आम्ही जीवनामध्ये मनस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतोय का? परिस्थिती, आयुष्य जातं पण परिस्थिती काय बदलत नाही, मनस्थिती तशीच राहते. बरं का. संतांनी आपल्या जीवनामध्ये परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला नाही, मनस्थिती. आणि ती मनस्थिती परमार्थाच्या साधनेतून प्राप्त होते. कशी होते त्यातले काही दाखले याच्यातून भगवंतांनी स्वतः दिलेले आहेत. खरंच ज्याच्या जीवनामध्ये त्या परमार्थाच्या साधनेतून ज्ञान झालेलं आहे, बोध प्राप्त झालेला आहे, अप्रोक्ष अनुभूती प्राप्त झालेली आहे, असा जो महात्मा आता समाजामध्ये वावरत असताना त्याची मनस्थिती कशी आहे? भगवान सांगतात निर्माण. निर्माण म्हणजे अभिमान रहित जो समाजामध्ये वावरतो. बरं का. अभिमान निर्माण, मान रहित. कोणाकडे त्याच्या अंतःकरणामध्ये मानाची अपेक्षा राहिलेली नाही. ज्याला खरंच परमार्थाच्या साधनेतून भगवत साक्षात्कार झाला त्याच्या जीवनामध्ये अभिमान शिल्लक राहत नाही. अभिमान शिल्लक राहत नाही. अभिमान नोरे कोड अवघेची पुरे, होय होय वार करी. महाराज म्हणतात खरंच परमार्थाची साधना जर आपण केली तर अभिमान शिल्लक राहत नाही. आणि परमार्थाची साधना करून जर अभिमान गेलेला नसेल तर अजून परमार्थ कच्चा आहे, अपूर्ण आहे समजायचं. बरं, खरंच ज्याचा परमार्थाचं वर्णन केलंय अभिमान शिल्लक राहतच नाही, लक्षात ठेवा. हे परमार्थाचं वैभव आहे. जे पूर्णत्वाला प्राप्त झाले त्यांच्या जीवनामध्ये अभिमान शिल्लक राहिला नाही. तुम्ही ज्ञानोबरांचं जीवन डोळ्यासमोर घ्या. ज्ञानोबरांनी ही ज्ञानेश्वरी लिहिली, म्हणजे गीतेवरती भाष्य केलं. बरं का. 9034 ओव्या आहेत.
आता एवढं मोठं महान कार्य केलं, एवढं मोठं महान कार्य कोणीही केलं नाही बरं का. म्हणजे एका ग्रंथावरती एवढा मोठा प्रबंध लिहिणं हे सोपं काम नाही. लक्षात ठेवा, आपल्याला एक शाळेमध्ये प्रबंध लिहायचा असेल तर आपल्याला किती प्रयत्न करावा लागतो. एक पत्र लिहायचं असेल, एक लेख लिहायचा असेल तर किती प्रयत्न करावा लागतो. ज्या ज्ञानोबांनी एवढं मोठं महान कार्य केलं, एवढी मोठी ही ज्ञानेश्वरी लिहिली, लिहून ज्ञानोबांना विचारलं, महाराज तुम्ही फार मोठं काम केलं. ज्ञानोबा म्हणतात, हे मी केलं नाही बरं का, किंबहुना तुमचे केले. म्हणजे एवढा मोठा एवढा महान ग्रंथ त्यांनी लिहिला, पण अभिमान स्पर्श झाला नाही. हे मी केलं नाही म्हणतात, हे गुरुनी केलं. हे गुरुनी केलं म्हणजे अभिमान रहित त्यांनी कार्य केलं. म्हणजे एवढं मोठं कार्य करून सुद्धा त्यांच्या अंतःकरणाला अभिमान स्पर्श केला नाही. म्हणून जागोजागी ज्ञानोबांनी वर्णन करताना वर्णन केले. काय वर्णन केले? निवृत्तीदास म्हणे, जे कर्तृत्व जीवनामध्ये केलं ज्ञानोबांनी ते गुरूंच्याकडे दिलं बरं का. म्हणजे प्रत्येक कार्य करताना ज्ञानोबांनी आपल्या जीवनामध्ये अभिमान शिल्लक ठेवलेला नाही का. अभिमान राहतच नाही हो. अभिमान रहित अवस्था प्राप्त होते. हे त्या ज्ञानाचं वैभव आहे. निर्माण अभिमान रहित, कोणत्याच स्वरूपाचा अभिमान राहत नाही बरं का. जवळजवळ शास्त्रकारांनी 10-12 प्रकारचा अभिमान सांगितला. कोणताच अभिमान राहत नाही. वर्णन केले, कोणाला सौंदर्याचा अभिमान असतो, कुणाला विद्येचा अभिमान असतो, कुणाला धनाचा अभिमान असतो, कुणाला कर्तृत्वाचा अभिमान असतो, कुणाला सेवेचा अभिमान असतो. कशाचा अभिमान आहे? प्रत्येक कर्म केलं की त्या प्रत्येक कर्माच्या मागे अभिमान निर्माण होतोच. एखाद्याच्या जीवनामध्ये जर काही शक्ती असेल तर शक्तीचा अभिमान असतो. माझ्यासारखी शक्ती कोणाकडे नाही, माझ्यासारखं बळ कोणाकडे नाही, माझ्यासारखं सौंदर्य कोणाकडे नाही, माझ्यासारखं ज्ञान कोणाकडे नाही, माझ्यासारखी श्रीमंती कोणाकडे नाही, माझ्यासारखी कला कोणाकडे नाही. कशाचा अभिमान नाही हो? प्रत्येक गोष्टीचा अभिमान. अनेकांच्या जीवनामध्ये अभिमान होता. सत्यभामेला सौंदर्याचा अभिमान होता. कुणाला? सत्यभामेला. आताच महिलांना सौंदर्याचा अभिमान आहे समजू नका, ही परंपरा आहे अनादिकालापासून. आणि त्या सौंदर्याकरता काय काय करतात ते प्रवचनात सांगायची गरज नाही. आज सरकारने सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरती स्पर्धा आहे, विश्व सुंदरी सौंदर्याची स्पर्धा आहे. म्हणजे सौंदर्याचा अभिमान हा अनादिकालापासून आहे. सत्यभामेला अभिमान होता, माझ्यासारखी सुंदर कोणी नाही. देवाला किती होत्या? 16,108. 16,108 असणाऱ्यामध्ये ती म्हणत होती, माझ्यासारखी मी सुंदर आहे या सगळ्यामध्ये बरं का. आपल्या गावात असतील एवढ्या, पण तिला अभिमान होता हो. देवाने विचार केला, हिला सौंदर्याचा अभिमान निर्माण झालाय, घालवला पाहिजे. हा जर माझ्या संगतीत येऊन हिचा अभिमान राहिला तर हिचा उद्धार होणार नाही. देवाला घालवावा लागला बरं का. काय करावं लागलं देवाला त्याच्याकरता? एक प्रसंग आहे पुराणामध्ये की हनुमंतरायांनी सांगितलं होतं प्रभू रामचंद्रांना, की प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हनुमंता मी पुन्हा अवतार घेणार आहे द्वापार युगामध्ये. आणि द्वापार युगामध्ये मी अवतार घेणार आणि कृष्ण रूपाने अवतीर्ण होणार आहे. हनुमंतराय म्हटले, तुम्ही कोणत्याही रूपाने अवतीर्ण व्हा, पण मी तुमचं दर्शन घ्यावं असं वाटत असेल तर मला राम रूपात दर्शन द्यावं लागेल, तर मी तुमच्या पाया पडेल, नाही तर मी पडणार नाही सांगितलं. आणि एकदा
हनुमंतराय एक देवानी योजना केली गरुडाचा अहंकार घालवण्याकरता. तिथेही 2-3 कामं केली देवाने. आणि हनुमंतरायांनी ते कार्य केलं आणि कार्य केल्यानंतर म्हणले देवा मला आता दर्शन घ्यायचंय तुमचं, आणि दर्शन घेण्याकरता रामरूपामध्ये प्रगट व्हा. तेव्हा भगवंतांनी सांगितलं सत्यभामे आपल्याला हनुमंतरायाला दर्शन द्यायचं आहे, तेव्हा मी रामरूप प्रगट करणार आहे, तू लवकर सीताहून ये बर का. सीताहून लवकर ये. का हनुमंतराय आले दर्शनाला, त्याचा पण आहे राम रूपाचं दर्शन घेईल, तेव्हा तू लवकर सीताहून ये. आता ही गेली सीता होण्याकरता प्रयत्न करता 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 योगायोगाने नारद महर्षी आली. नारद महर्षींना विचारलं का हो मी सीतेसारखी दिसते का म्हणे. नारद महर्षी म्हटले सीता कुठं आणि तू कुठं म्हटले. हा तिच्या पायाच्या नकाची सर सुद्धा तुझ्या ठिकाणी नाही म्हणते. हा मी एवढा प्रयत्न करू, हो हो कुठंच नाही म्हणले तुझं जुळत. प्रभू हाक मारतायत लवकर ये, हनुमंतरायाला घाई झालेली आहे. तिचं काय ते लवकर होईना, ते जुळना. वाट पाहिल्याने सांगितलं रुक्मिणी तू सीताहून ये. रुक्मिणी माता म्हणली प्रभू तुम्ही राम झाला की मी सीता आहेच. प्रभू राम रूपामध्ये प्रगट झाल्यानंतर सीता माता आपलं रुक्मिणी माता राम झाली. सत्यभामेच्या लक्षात आलं माझं सौंदर्य काय कामाचं नाही. एक नमुना सांगितला बरं का आपल्याला. असा अनेक प्रकारचा अभिमान आहे. असा सर्व प्रकारचा अभिमान ह्या परमार्थाच्या अवस्थेमध्ये निवृत्त होतो. निवृत्त होतो. कोणताच अभिमान राहत नाही, लक्षात ठेवा. कोणताच अभिमान राहत नाही. म्हणून इथं भगवंतांनी पहिला शब्द वापरला निर्मान. अभिमान रहित हे महात्मे या जगतामध्ये वावरत असतात. हा कोणत्याही स्वरूपाचा अभिमान या पुरुषाच्या जीवनामध्ये शिल्लक राहत नाही. म्हणून संत जीवनाकडे पहा. संत एवढे मोठे होते पण कोणताही अभिमान त्यांच्या जीवनामध्ये नव्हता. ज्ञानोबरांचा विचार केला तर ज्ञानोबराय कोण होते. अभिमानाच्या संबंधाने मी आपल्याला सांगतो बरं. ज्ञानेश्वर महाराज हे ब्राह्मण होते. 4 वर्ण सांगितलेत बरं का. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ह्या 4 वर्णामध्ये कोणता वर्ण क्षेत्र सांगितला श्रेष्ठ. ब्राह्मण. 4 वर्णामध्ये ब्राह्मण वर्णाला श्रेष्ठत्व आहे. आणि त्या ब्राह्मण वर्णामध्ये ज्ञानोबराय अवतीर्ण झाले होते. पण कुठं ज्ञानोबरांनी वर्णन केले का मी ब्राह्मण वर्णामध्ये अवतीर्ण होऊन माझ्यासारखा वर्ण श्रेष्ठ नाही असं कुठं ज्ञानेश्वरीत लिहिले का. वर्णाचा अभिमान धारण केला नाही बरं का. श्रेष्ठ आहे केला असता तर काही बिघडलं नसतं. पण त्यांनी कुठेही तो स्वीकारला नाही. कुठेही स्वीकारला नाही, लक्षात ठेवा. म्हणजे एवढ्या श्रेष्ठ वर्णामध्ये राहून सुद्धा त्यांनी वर्णाचा अभिमान स्वीकारला नाही. ज्या संन्यस्त व्रतामध्ये राहिले त्या आश्रमाचाही त्यांनी अभिमान धारण केला नाही. जसं वर्ण सांगितले तसे 4 आश्रम सांगितले. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. त्या संन्यास आश्रमाचा सुद्धा त्यांनी अभिमान धारण केला नाही. बर ज्ञानाचा विचार केला तर ज्ञानाचाही अभिमान धारण केला नाही, लक्षात ठेवा. वर्णाचा अभिमान नाही, आश्रमाचा अभिमान नाही, ज्ञानाचा अभिमान नाही. बर गुरु शिष्याचं नातं होतं तिथं तरी अभिमान निर्माण केला का. कोणत्या क्षेत्रामध्ये अभिमान त्यांच्या जीवनामध्ये नव्हता बरं का. समजावं हे खरे परमार्थाचे अधिकारी, हे खरे परमार्थाचं श्रेष्ठत्व आहे. म्हणून ज्यांनी परमार्थाची साधना केली आणि त्या परमार्थाच्या साधनेतून कोणताही अभिमान त्या पुरुषाच्या जीवनामध्ये शिल्लक राहिला नाही. तुम्ही पहा मी आपल्याला हे बोलायचं म्हणून बोललो नाही. ज्यावेळी ही 4 भावंड त्या पंढरी क्षेत्रामध्ये आली आणि तिथं नामदेव महाराज आले.
नामदेव महाराज आल्याबरोबर नामदेव महाराजांच्या पाया निवृत्तीनाथ महाराज पाया पडले बरं. ज्ञानेश्वर महाराज पाया पडले, सोपानदेव पाया पडले, पण नामदेव महाराज काय वाकले नाहीत बरं. मला पुढची कथा सांगायची नाहीये. हा, नामदेव महाराज कोण होते? शिंपी. ज्ञानेश्वर महाराज कोण होते? ब्राह्मण. वर्णाचा विचार केला तर ठेवला वर्ण. हा, एवढा मोठा हा महात्मा, पण नामदेव महाराजांच्या पाया पडले, व नतमस्तक झाले. अभिमान ठेवला नाही, लक्षात ठेवा. आता नामदेव महाराजांना झालेला अभिमान देवाला घालवावा लागला. तेव्हा मुक्ताबाई म्हटली, दादा मी नामदेवांच्या पाया पडणार नाही का? हा, तुम्ही मोठे का? नामदेव मोठे. ज्ञानेश्वर महाराज, अरे मुक्ती, नामदेव मोठा आहे, साक्षात देव त्यांच्या बरोबर बोलतो, त्यांच्या हातचं जेवतो, फार मोठा आहे. नाही म्हणले, मोठा नाही म्हणले, तो कच्चा आहे म्हणले. म्हणून तो अभिमान घालवावा लागला त्याला बरं का. म्हणून अभिमान हा परमार्थामध्ये राहून चालत नाही, अभिमान गेला पाहिजे. ज्यांच्या जीवनातला अभिमान गेलेला आहे हे परमार्थाचं वैभव आहे. म्हणून इथं भगवान सांगतात निर्मान अभिमान रहित. कसं व्यवहारामध्ये एक उदाहरण दिलं जातं बरं का. आपल्याला माहिती असेल, अनुभवाचा आहे. तुम्ही सापही पाहिलेला आहे आणि विंचूही पाहिलेला आहे. विंचवाच्या ठिकाणी पण विष आहे आणि सापाच्या ठिकाणी पण विष आहे. विंचवाच्या विषाचा फार परिणाम होत नाही, वेदना फार होतात बरं का. पण ज्याला विंचू चावला ती बहुतेक माणसं मिली असं कुठं घडत नाही का? घडतंय नाही. पण सापाच्या ठिकाणी विष मात्र जे आहे ते मात्र जहाल आहे बरं का. मग विंचवाचं विष जास्त का सापाचं विष जास्त? सापाचं विष जास्त बरं का. विंचवाच्या ठिकाणी फार कमी आहे, पण त्या विंचवाला वाटतंय माझ्यासारखं विष कोणाजवळ नाही, म्हणून तो नांगी वर करून चालतो, काय कधी खाली नसते विंचवाची बरं का. विष असतं थोडंच, पण तो चालताना नेहमी काटा ताटा वर करूनच असतो बरं का. पण सर्प जर रस्त्याने चालला तर बिचारा खाली मान घालून चालतो, तो वर कधी करत नाही. काही प्रसंग आला तर तो वर करतोय. म्हणजे विंचवाच्या मानाने सर्पाच्या ठिकाणी विष जास्त आहे, पण तो त्याचा अभिमान नाही आहे. विंचवाच्या ठिकाणी विष कमी आहे, पण त्याला फार मोठा अभिमान आहे, माझ्यासारखं विष कोणाजवळ नाही असं वाटतंय. हीच अवस्था समाजामध्ये बरं का. काही विंचवाच्या जातीचे आहेत, काय सापाच्या जातीचे आहेत. तुम्ही ओळखा, कुणाला बोलू नका, फक्त ओळखून राहील. म्हणजे बोलचेल आणि भांडणं होतील. सरी बुवानी सांगून गेलो म्हणतील, ओळखायचं कसं? म्हणजे असा अभिमान राहील बरं का. ज्याच्याजवळ खरंच ज्ञान आहे, ज्याला खरंच भगवत साक्षात्कार झाला, त्याच्या जीवनामध्ये अभिमान शिल्लक राहत नाही. भगवंत वर्णन करतात निर्मान. दुसरं लक्षण सांगितलं निर्मोह, मोह रहित बरं का. मोह प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोह आहे बरं का. मोह म्हणजे काय? जी वस्तू नाशिवंत आहे त्या वस्तूवरती जे प्रेम केलं जातं त्याला म्हणतात मोह. नाशिवंत पदार्थावरती त्याला शास्त्रामध्ये काय म्हणतात? मोह. त्याला प्रेम म्हणत नाहीत. जी वस्तू आपण जीवनामध्ये सांभाळतो त्या प्रत्येक वस्तूविषयी आमच्या तुमच्या चित्तामध्ये काय आहे? मोह आहे. घराविषयी मोह आहे, शेताविषयी मोह आहे, जनावराविषयी मोह आहे, गाडीविषयी मोह आहे. आपण पायामध्ये चप्पल घालणार त्याच्याविषयी सुद्धा मोह आहे की नाही? किती मोह आहे? आपण प्रवचनाला येताना चप्पल जपून ठेवून प्रवचनाला येतोय, मोह आहे हो. जाताना ते मिळालं पाहिजे, अशा ठिकाणी ठेवतो की ते कोणी नेणार नाही, म्हणजे मोह आहे. म्हणजे प्रपंचामध्ये प्रत्येक वस्तूविषयी आमच्या तुमच्या जीवनामध्ये मोह आहे. असावा, असून असं नाही. मोह ठेवल्याशिवाय वस्तू राहत नाही बरं का. तुम्ही जर मोह ठेवून सोडला तर वस्तू कोणी घेऊन गेल तर जाऊ दे म्हणतो, ठेवावा, पण त्याच्याविषयी काहीतरी तारतम्य भाव असावा.
समजा आपण प्रवचनाला आलो आता, आणि प्रवचन झाल्यानंतर गेलो, जाग्यावरती चप्पल नाहीये, कोणी नेली. आता ती वस्तू गेली, बरोबर आहे ना. आता गेलेली वस्तू जाऊ दे, पण माणसं महिनाभर ओळखतात, महाराज मी सप्ताहात गेले पण माझं चप्पलच गेलं. महाराजांनी काय सांगितले लक्षात राहिलंच नाही बरं. आता ती घोकून येणार आहे का? नाही आहे. सामान्य काय 100, 200, 300 माणसं काय जास्त येताना चप्पल प्रवचनाला येताना शक्यतो नवी कोणी आणत नाही, जुनीच आणतात. मी येताना जुनच आणलंय बरं. म्हणजे गेलं तर दुःख होणे, हा ती वस्तू जाणारीच आहे. मग काय करावं, आता ती वस्तू गेलेलीच आहे. मग शास्त्रामध्ये वर्णन केले, समजावं एका ठिकाणी आपण गेलो आणि चप्पल जर गेली तर शास्त्र समजावं आपल्या जीवनात ती पीडा गेली, समाधान माना, त्याचं पुन्हा चिंतन करू नका, ते घोकू नका, ते मनात ठेवू नका. कुणी म्हणजे महाराज रोज जर एक जायचं लागली तर म्हणजे गेलेली वस्तू आहे, ती जाणारी वस्तूच आहे. ती आपण कितीतरी जपण्याचा प्रयत्न केला तर ती राहणार नाही. प्रपंचामध्ये जेवढ्या वस्तू आहेत, ज्या निर्माण झालेल्या वस्तू आहेत, त्या प्रत्येक वस्तूविषयी जे असं मोह, असं जे प्रेम निर्माण होतं, हा मोहाचा भाव ज्याच्या अंतःकरणामध्ये राहत नाही का, त्याला खरं काय आणि खोटं काय कळालेलं आहे. ही वस्तू नाशिवंतच आहे, ती जाणारच आहे. जाणाऱ्या वस्तूविषयी मोह कशा करता धारण करायचा, म्हणून तर अर्जुनाला हे सांगावं लागलं. ज्यावेळी अर्जुन देवाबरोबर युद्ध करण्याकरता रणांगणावरती गेला, आणि रणांगणावरती गेल्यानंतर अर्जुनाला तिथले हे लोक पाहिल्यानंतर काय निर्माण झाला हो, मोहच निर्माण झाला. आणि मोह निर्माण झाल्यानंतर सांगितलं, देवा मी युद्ध करणार नाही, मला करायचं नाहीये. काय या सगळ्यांना मारायचं आणि राज्य भोगायचं. देवाने विचार केला, अर्जुनाने युद्ध नाही केलं तर फार अवघड होईल, अधर्म वाढेल. अधर्माचा नाश करण्याकरता देवाने अर्जुनाला युद्धात प्रवृत्ती केलं, लक्षात ठेवा. त्याच्या मागं कारण आहे. लोक म्हणतील अर्जुनाची इच्छा नसताना देवाने बळजबरी का केली. जर अर्जुनाने जर युद्ध केलं नसतं तर युद्ध कौरव आणि पांडवांचं झालं बरं. कोणाचं झालं? जर पांडवांनी युद्ध जर केलं नसतं तर कौरवच राहिले असते या जगामध्ये. कौरवांना मारून सुद्धा काही अजून कौरव आहेत, जर मारले नसते तर सगळे कौरवच राहिले असते हो. म्हणजे कौरव कोणाला म्हणतात, माझं ते माझं आणि दुसऱ्याचंही माझं, त्याला कौरव म्हणतात बरं का. गावात कमी आहेत तुमच्या, सगळीकडे आहेत बरं. म्हणून अधर्माचा नाश करण्याकरता अर्जुनाला प्रवृत्त करत असताना अर्जुन म्हटला, मी ज्यांनी मला ज्ञान दिलं त्यांना मारायचं, ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं त्यांना मारायचं. अरे अर्जुना, हे मारले तरी मरणारच आहेत आणि उद्या नाही मारले तरी तुला वाटतंय मी मारल्यानंतरही मरणार आहेत? नाही, तू नाही मारलं तरी मरणारच का? अरे यांचा नाश ठरलेला, उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपी दिशे. त्याला नाही मारलं तर यांचा नाश होणार आहे. यांच्याविषयी तू मोह ठेवू नकोस. त्याच्याकरता ब्रह्मज्ञान सांगावं लागलं अर्जुनाला. ब्रह्मज्ञान बरं का, युद्ध करण्याकरता. जर युद्ध करण्याकरता जर ब्रह्मज्ञान लागतं, म्हणजे युद्ध करून त्याला राजा व्हायचा होता, मग निवडून येण्याकरता पैसे लागतात का ब्रह्मज्ञान लागतं? नंतर विचार करा, आता सांगत नाही. तुम्ही नाराज झालाय बरेच लोक आमची सीट पडली म्हणून. कारण आम्ही कुठल्या पक्षातले नाही बरं का, आम्ही धर्म पक्षाचे आहोत. तेव्हा आम्हाला सुखही नाही दुःखही नाही. काल कीर्तनाला जाताना एक सांगलो, महाराज हाच माणूस नक्की निवडून येणार. तो 10 मिनिटं सांगत होता, मी हरिपाठ म्हणत होतो बरं का. मला महाराज काहीच बोलले नाहीत, काय संबंधच नाही ना आपला.
पण आपण त्याच्यात काय बदल करू शकत नाही. कोणी आला तर तो आपलाच आहे, कोणी आला तरी आपलाच आहे. आता जो निवडून आला त्याला आपला म्हणून स्वीकारायलाच पाहिजे. त्याच्या विरुद्ध जाऊन चालणार आहे? जगता येईल म्हणता? पण कुठल्या पक्षाचा आपला संबंध नाही. आपण एकच धर्म पक्षाचे आहोत. बरं, कशा करता मी सांगत होतो, ज्ञानाची गरज आहे. आणि या ज्ञानाने मोह निवृत्त होतो. लक्षात ठेवा, निर्मोह. निर्मोह म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण जेवढ्या म्हणून वस्तू मिळवल्या त्या नाशिवंतच आहेत, पण त्या पदार्थाविषयी जे प्रेम आहे ना ते आपल्याला दुःख देतं. घडोघडीला दुःख देतं. लक्षात ठेवा, घडोघडीला. आपण रस्त्याने चाललो, रस्त्याने जाता जाता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि एखादा मोटरसायकलवाला जोरात आला आणि तो चिखलातून गेला आणि चिखल आपल्या कपड्यावरती उडाला. दुःख होतो का आनंद होतो? का? कपड्यावरती चिखल उडाला. अरे चिखल उडाला तरी तो धुवून काढता येतो ना. आपण दुःख होत नाही. जो गाडीवरती गेला त्याचा उद्धार करतो शिव्या देऊन वगैरे वगैरे. बरं का? म्हणजे कपड्यावरती डाग पडलेला आपल्याला चालत नाही, कुणी चिखल मारलेला चालत नाही, कुणी मारलेलं पाणी चालत नाही, पण ते पदार्थ नाशिवंत आहेत. त्या पदार्थाविषयी कितीही मोह ठेवला तरी ते दुःख सुख हे राहणारच. लक्षात ठेवा. त्या पदार्थाला कधी जपण्याचा प्रयत्न करायचा नाही. या जगतामध्ये एक वस्तू आहे आणि ती परमात्मा वस्तू आहे, ती सत्य आहे. त्या सत्य वस्तूचं आपल्याला जर ज्ञान झालं तर असत्य वस्तूविषयी मोह राहत नाही. बरं का? त्याला जपण्याचा माणसं प्रयत्न करीत नाहीत, करत नाहीत. बरं का? तो मोह आपाप निवृत्त होतो. त्याला घालवावा लागत नाही. खरं काय आहे हे कळालं ना, खोट्याविषयी त्यागाची वृत्ती निर्माण होतेच होतेच. आताच आपण मळणी केली, भाताचीच केली ना. भातच आपल्याकडे आहे ना जास्त. भाताची मळणी केल्यानंतर भाताची पोती शेतात ठेवली आणि पिंजारा घरात भरून ठेवला, नाही का? भात पिंजाऱ्यामुळं का पिंजाऱ्यामुळं भात? कशामुळं? दोन्ही मिळून भात ना. आता कुठलं जवळ ठेवायला पाहिजे? भात ठेवायला पाहिजे का पिंजारा? दोन्ही एकदम उगवलं का नाही? दोन्ही एकदम उगवलं तर दोन्ही एकाच ठिकाणी ठेवायला पाहिजे का नाही? भाताची तप्पी जिथं लावली तिथंच पिंजाऱ्याची तप्पी लावायला पाहिजे का नाही? पण लावतो का? पिंजाराची तप्पी शेतात नाही तर गोट्यात, आणि भात मात्र गोदामात. बरं का? का? खरं आणि खोटं कळाले. हे कधी? पीक पूर्ण झाल्यावर. पीक पूर्ण झाल्यानंतर आपण त्याची मळणी केली, पिंजाऱ्याला किंमत आता आपण कमी देतो आणि भाताला जपतो. बरोबर आहे ना? तसं आपल्याला देव कळाला आणि जग कळालं, आत्मवस्तू कळाली, अनात्मवस्तू कळाली. या अनात्म वस्तूविषयी मोह राहत नाही. बरं का? म्हणून संत या जगतामध्ये राहत असताना कोणत्याही वस्तूविषयी त्यांनी मोह ठेवला नाही. जगाला जाताना सांगून गेले, आम्ही जातो, तुम्ही कृपा असो द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. आम्ही जाताना काय सांगतोय? आम्ही चाललोय, पण म्हशी, शेत, पोरं बाळ जपा. बरं का? म्हणजे आमचं मन कुठं आहे? मोहातच आहे. हो, हे सगळं सांभाळा. बरं, सगळं सांभाळा. आपण पंढरपूरला, आळंदीला जाताना सुद्धा सांगतोय, म्हैस वेळेवरती धार देते, वेळ चुकू नका. मोहच आहे सगळा. लक्षात ठेवा. 4 दिवस गावाला जाताना सुद्धा आपला मोह सुटत नाही. लोक सोडून जाताना कसा सुटेल? हो, पण ज्यांनी सोडला, कुठलाच शिल्लक ठेवला नाही. लक्षात ठेवा. ज्ञानोबराय समाधीला निघाले, ज्ञानोबराय समाधीला निघाले होते, पण देव रडत होते. हो, कोण रडत होते? जगाचा, ह्या जनाचा त्याग करून निघाले होते ज्ञानोबराय. डोळ्याला पाण्याचं टिपूस नाही, पण देवाचे डोळे मात्र भरून आले होते. म्हणजे या विश्वामध्ये त्यांनी वास्तव्य केलं, पण कुठल्याही वस्तूविषयी त्यांनी मोह ठेवला नाही.
मोह ठेवला नाही. ज्या झोपडीमध्ये राहिले, ज्या सिद्ध बेटामध्ये राहिले, ज्ञानोबाऱ्यांचं कुठं 7 बाऱ्याला नाव लागलेलं नाही. का लागलंय? लागायला पाहिजे होतं, माझं मत आहे. लागलेलं नाही का? मोहच नव्हता बरं. म्हणून थोर पुरुषाच्या जीवनामध्ये कोणत्याच वस्तूविषयी मोह राहत नाही. हे परमार्थाचं वैभव आहे. निर्मोह, निर्माण, निर्मोह. पुढं वर्णन केलेलं आहे. जितसंग दोष हा. जित म्हणजे जिंकणे, संग म्हणजे आसक्ती. हा फार मोठा दोष आहे बरं का. आसक्तीला जिंकायचं आहे, विषयाला जिंकायचं आहे. विषयाविषयी चित्तामध्ये निर्माण झालेली आसक्ती, ती जिंकली पाहिजे बरं का. हे अवघड आहे, फार कठीण आहे, लक्षात ठेवा. पण ज्ञानाने हे शक्य आहे. परमार्थाच्या साधनेमध्ये शक्य आहे, व्यवहारामध्ये शक्य नाही आहे. आपल्या जीवनामध्ये सतत विषयाचा संबंध आहे आणि त्या विषयाच्या संबंधाने आसक्ती निर्माण होते आणि आसक्ती ही माणसाला वेळोवेळी ताप देते बरं. ताप देते. किती आसक्तीचा परिणाम आहे कळतो तर आपल्याला कळत नाही बरं का. पण दुःख देतो. आपल्याला कळण्याकरता गुरुवर्य साखरे महाराज नेहमी एक दृष्टांत देत असतात. तो आपल्याला सांगतो म्हणजे कळेल की आपली विषयाच्या ठिकाणी आसक्ती किती आहे आणि त्या आसक्तीचा परिणाम आपल्याला ते विषय गोड वाटायला लागले, त्याच्याविषयी तादात्म्य निर्माण झालं. एक तरुण मुलगा होता, एकुलता एक होता, लग्न झालेलं होतं. आपल्या वाट्याला काही काम आहे ते काम करण्याकरता रोज तो कामाकरता बाहेर जायचा. अनेक दिवशी काम करून तो दुपारी घरी जेवण्याकरता आला. जेवण्याकरता आल्यानंतर पत्नी घरामध्ये नव्हती, आई घरामध्ये होती. भूक लागलेली होती. आईने ताट केलं, जेवायला बसला. 4 घास पोटामध्ये गेले. 4 घास पोटामध्ये गेल्यानंतर बोलायला सुरुवात केली. आई, तुझं आयुष्य गेलं, अजून तुला स्वयंपाक करता येत नाही, भाजीला चव नाही, भाकरी नीट भाजलेली नाही, वगैरे वगैरे. आता आई काही बोलली नाही बरं का, शांत राहिली. म्हणून मी नेहमी सांगत असतो, आई जेवढं सहन करते तेवढं पत्नी सहन करत नाही बरं का. पत्नी, तुम्ही आईला किती बोला, ती सहन करते. पत्नीला बोलून बघा. ती म्हणते, बघा हे जमलं तर खा, नाही तर धाव्यावर जा. ती भीड ठेवत नाही, लक्षात ठेवा. आई म्हणत नाही, ती म्हणते, बाया अरे काय कमी जास्त झाला असेल, वय झालंय माझं, चुकून मीठ 2दा पडला असेल, मीठ घालायचं राहिला असेल. कोण म्हणते? आई बोलते बरं का. तो मुलगा बोलला, म्हणले आई तुला आयुष्य गेला, अजून स्वयंपाक करता येत नाही, बरंच काही तो बोलला. आईने विचार केला, आता याचं बोलणं काय थांबणार नाही, त्याला आपण काहीतरी सांगावं लागेल. शेवटी सांगितलं, बाळू आजचा जो स्वयंपाक केला ना, मी केला नाही, म्हणजे तुझ्याच बायकोने केलाय. तुझ्याच बायकोने केलाय म्हणल्यानंतर मला आई सात पात लागतं, पण रुचकर लागतं. वाढणारी बाई बदलली नाही, जेवणारा बुवा बदलला नाही, ताटातले पदार्थ बदलले नाहीत, फक्त शब्द बदलला. आजचा स्वयंपाक तुझ्याच बायकोने केलाय. चित्तात आसक्ती झाली जागी, बायको विषयाला म्हणतात संग, आसक्ती. याच्या अगोदर आई वाढत होती, त्याला वाटलं आईनच केलाय, पण बायकोनेच केलाय म्हणल्यानंतर ती आसक्ती जाग झाल्याबरोबर चांगलं वाटायला लागलं. हो, हे चिंता आलं पाहिजे बरं. चित्तामध्ये आसक्ती आहे, प्रत्येक पदार्थाविषयी आसक्ती आहे, आणि आसक्ती त्यांनी जिंकली कोणी? ज्यांना हे ज्ञान झालं त्यांना. ज्ञानोबांनी काय खाल्लं? हो, काय खाल्लं? पीठ खाल्लं. हो, त्या पिठात मीठ सुद्धा नव्हतं. आळंदीमध्ये पीठ मागावं, त्या मुक्ताईने ते मळावं, ते मांड्यावरती भाजावं,
त्याला तेल नाही, त्याला तूप नाही. त्यांनी कधी सांगितलं आम्ही असं जेवलो म्हणून? कुठं ऐकायला मिळालं का? का आसक्ती नव्हती बरं का. साधं पीठ खाऊन त्यांनी जगाला ब्रह्मज्ञान दिलं. आम्ही पंचपक्वान खातो तरी नावं ठेवतोय लोकांना. त्याला म्हणतात आसक्ती जिंकणं. पंचपक्वान खायला मिळालं नाही. आज ज्ञानोबरायांच्या समाधीवरती दह्या दुधाचा अभिषेक होतोय. त्यांना त्या काळामध्ये दूध बघायला मिळालं नाही. दूध बघायला मिळालं नाही का? आसक्ती ज्यांच्या जीवनामध्ये नव्हती. त्याला म्हणतात जितसंग दोष हा. आणि हे परमार्थाचं वैभव आहे. त्यांना बोध प्राप्त झाला होता. कोणत्याही पदार्थाविषयी त्यांच्या चित्तामध्ये आसक्ती नव्हती. जितसंग दोषा. पुढे वर्णन करतात भगवंत अध्यात्म नित्याहा. असे हे महात्मे आपल्या आनंदामध्ये रमलेले असतात बरं का. अध्यात्म ज्ञानामध्ये सतत रममान असतात. ते कशाचीच चिंता करत नाहीत. एकांतात बसले तर भगवंताचं चिंतन करतात. आणि कोणी जर भेटायला आले काय सांगा म्हटलं तर त्याला आनंदाने सांगतात. संकोच ठेवत नाहीत. म्हणजे कोणी भेटलं तर त्याला कथा सांगायची. आणि कोणी नाही भेटलं तर एकांतामध्ये बसून आपण आपल्या तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस. त्याला म्हणतात अध्यात्म नित्य. सतत ते रममान असतात. त्या आपल्या स्वरूपामध्ये रमलेले आनंदात नाही बरं का. हे त्या ज्ञानाचं वैभव आहे. त्याच्या पुढे वर्णन केले विनिवृत्त कामाहा. त्या ज्ञानी पुरुषाच्या जीवनामध्ये काम नाम इच्छा शिल्लक राहिलेली नसते. मला हे हवं, मला ते हवं, मला ते हवं, मला हे हवं. त्याला काम म्हणतात, त्याला इच्छा म्हणतात बरं का. ही कधी माणसाची संपत नाही, वाढतच जाते. प्रत्येकाला इच्छा आहे. किती इच्छा आहे? या माता वर्गांचं वर्णन केलं जातं. दिवाळीचा सण आला तर ती काय म्हणते मालकाला, साडी आणा. घरात कमी असतात का हो? त्या तिजोरीमध्ये जागा नसते ठेवायला. तिजोरीमध्ये जागा नसते बरं का. तरी म्हणते ती दिवाळीला नवीन आणाच. का इच्छा संपत नाही कधी. म्हणजे हा काम प्रत्येकाच्या कोणत्या कोणत्या रूपाने सांगता येत नाही, लक्षात ठेवा. पण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ही इच्छा आहे. त्या इच्छेला शास्त्रामध्ये का म्हणतात? हा कधी निवृत्त होत नाही, पण हा ज्ञानाने निवृत्त होतो. तुकोबाराय म्हणतात काम नाही झालो पायी रिकामा. तुकोबारांनी वर्णन केले आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. आमच्या जीवनामध्ये काम राहिला नाही, कुठलीच इच्छा आमच्या अंतःकरणामध्ये राहिली नाही. म्हणजे ज्ञानी पुरुषाच्या जीवनामध्ये कोणती इच्छा नाम काम शिल्लक राहत नाही. विनिवृत्त कामा द्वंद्वैर्मुक्त सुख दुःख संज्ञेर गच्छन्ते मुडा पदम वयंतत. असे हे महात्मे सुख दुःखाच्या पलीकडे असतात. द्वंद्व म्हणजे दोन, सुख दुःख विनीर म्हणजे त्याच्या पलीकडे. या ज्ञानाचा परिणाम त्यांच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं द्वंद्व राहिलेलं नाही. जिथं द्वंद्व नाही तिथं सुख नाही, तिथं दुःख नाही. द्वंद्व कशाला म्हणतात? जय पराजय, मान अपमान, लाभ अलाभ, हे द्वंद्व आहेत बरं का. जय पराजय. जय झाला तर सुख आहे, पराजय झाला तर दुःख आहे. मान मिळाला तर सुख आहे, अपमान झाला तर दुःख आहे. कोणी स्तुती केली तर सुख आहे, कोणी निंदा केली तर पण ह्या पुरुषांच्या जीवनामध्ये हे द्वंद्वच राहिलं नाही. कोणी मान देवो, कोणी अपमान करो, कोणी स्तुती करो, कोणी निंदा करो. महाराजांनी वर्णन केले कोणी वंदो कोणी निंदो, मज हेही नाही मज तेही नाही. हे द्वंद्व आहेत बरं का. जय पराजय, उष्ण थंड, हे द्वंद्व आहे.
आपल्याला थंडी बरी वाटते का उन्हाळा बरा वाटतो? थंडी सहन होत नाही, उन्हाळा पण सहन होत नाही. सुख दुःखच आहेत लक्षात ठेवा. प्रत्येक द्वंद्वाचा परिणाम सुख दुःखामध्ये आहे. महाराज म्हणतात त्या ज्ञानी पुरुषाच्या जीवनाचा विचार केला ना, त्याच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचं द्वंद्व राहिलं नाही. द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादी लक्ष्यम. किंवा तुकोबारांनी वर्णन केले, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जीही द्वंद्वाधिक दुराविले. म्हणून सुख दुःखाच्या पलीकडे त्या महात्म्यांचं जीवन आहे. हा ज्ञानाचा परिणाम आहे. आणि असं ज्ञान ज्या महात्म्यांना प्राप्त झालं त्या महात्म्यांची ही अवस्था, त्या ज्ञानीपुरुषाची अवस्था भगवंतांनी या श्लोकातून प्रगट केलेली आहे. म्हणून भगवंत सांगतात, निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाहा द्वंद्वैर्मुक्ता सुख दुःख संज्ञैर गच्छन्ते मुडा पदम वयंतत. जया पुरुषाचे कामन सांडून गेले मोहमान, वर्षांती जैसे घन आकाशाते. ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला, पुष्कळ दिले. वर्षांती म्हणजे वर्षा ऋतू. वर्षा ऋतू संपला की आकाशाला ढग सोडून जातात, त्यांना घालवावं लागत नाही बरं का. आता कुठं आभाळ दिसतं का? नाही आहे, आपोआप जातात. जसं त्याला ज्ञान झालं त्याच्या जीवनातले सगळे दोष त्याला सोडून जातात, घालवावे लागत नाहीत. आम्ही तुम्ही केवळ घालवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे ते आपल्याला ताप देतात. मग काय करावं? असं ज्ञान मिळवावं, असं ज्ञान मिळवावं ते आपणहून निघून गेले पाहिजेत. भाडेकरूला काढावं का भाडेकरू जावा? भाडेकरू जावा. काढायचा प्रयत्न केला तर तो दावा करतोय. तसे हे दोष आपल्या जीवनातले जावेत आणि ते जाण्याकरता परमार्थ असा करावा, त्यांना वाटावं आता आपण इथून निघून गेलेलं बरं. हे त्या ज्ञानाचं वैभव आहे. म्हणून दृष्टांताने सांगतात, वर्षा ऋतू पावसाळा संपलं की ढग निघून जातात. तसं ज्याच्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये ज्ञान प्रकट झालेलं आहे त्याच्या जीवनातून हे सगळे दोष निघून जातात. हे परमार्थाचं वैभव आहे. आणि असे महात्मे या भूतलावरती होऊन गेले. अशा महात्म्यांचं जीवन डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनामध्ये आपण वाटचाल करावी. आपल्याला एकाएकी अवस्था प्राप्त होणार नाही, या जन्मात तर शक्य नाही आहे. पण अशांच्याकडे बघून तरी वागण्याचा प्रयत्न करावा. यांनी एवढं सहन केलं, आपण एवढं का सहन करू नये? अशांच्याकडे जर आपण बघून जर वागण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आपला आयुष्याचा काळ आनंदाने घालवता येईल. अशा महात्म्यांचं जीवन डोळ्यासमोर ठेवून जगण्याचा प्रयत्न करावा. तशी जगण्याची शक्ती, तसं धैर्य त्या भगवंताने, त्या ज्ञानोबारांनी आम्हा तुम्हाला द्यावं. त्यांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम दे. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवे, येणे वागेज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानहे. जे